दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या लोकी तोची आला, दीन जनामधी सामील झाला. देवनी धरती मानव रूपे, सकल जनाची कारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तुला, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. आजची मिसा ख्रिस्तवासी रोजमेरी जॉन मचाडो यांच्या स्मरणार्थ, ख्रिस्तवासी रोजी कोलासो यांच्या प्रेमस्मरणार्थ आणि ख्रिस्तवासी तेरेजा अंद्रात यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आत्म्याविना शरीर निर्जीव असते, तसंच श्रद्धेला कृतीची जोड दिली नाही तर ती श्रद्धा पोकळ ठरते. याच्यावर नेहमी चिंतन करून भाविकांना देवाचा अनुभव देणारे महागुरु रक्तसाक्षी संत योसेफात यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. जीवनामध्ये व्यापाराची तयारी करीत असताना त्यांचं लक्ष धार्मिक गोष्टीकडे वेधलं गेलं. वयाच्या 24व्या वर्षी
मठामध्ये ते सामील झाले. वैराग्य, त्याग आणि पवित्र याचा त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनात घडून आला. ते नेहमी उपवास तपास करत असत. जमिनीला लावून नमन करून प्रार्थना करत असत. हे प्रभू येशू ख्रिस्ता, देवाच्या पुत्रा, मस पाप्यावर तू दया कर, ही प्रार्थना ते मोठ्याने करत असत. आजच्या प्रभू शब्दामध्ये, शुभवर्तमानामध्ये देवाचं राज्य केव्हा येणार असा प्रश्न पुरुषांनी विचारला असताना प्रभूने त्यांना समर्पक उत्तर दिलं. आपल्याला देखील देवाच्या राज्याविषयी देवाच्या वचनाद्वारे सविस्तर माहिती कळावी आणि तशी आपण पावलं उचलावीत म्हणून आपण या बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. ज्या पापामुळे आपण देवराज्यापासून दुरावलेलो आहोत, त्या पापांची आठवण करून क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हेगळीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आपल्या लोकांसाठी स्वतःचा प्राण अर्पण करण्याकरिता संत योसाफात यास तू ज्याप्रमाणे पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दिलं, त्याचप्रमाणे तुझ्या ख्रिस्त सभेला देखील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य दे. त्याच्या प्रार्थनेमुळे तुझ्या पवित्र आत्म्याकडून आम्हाला सामर्थ्य दे व आमच्या बंधुभगिनीसाठी स्वेच्छेने प्राणार्पण करण्याकरिता आम्हाला समर्थ कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा, राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे फिलेमोनाला पत्र यातून घेतलेले वाचन. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला आणि माझे सांत्वन झाले, कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. ह्याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताच्या वतीने पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे बाळ अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला आणि मलाही उपयोगी आहे.
त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही. तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल. त्याने युगानुयुगे तुझे व्हावे. त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठाई ह्याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधू, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर, माझ्या जीवाला ख्रिस्ताच्या ठाई विश्रांती दे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. याकोबाचा देव ज्याच्या साह्याकरिता आहे तो धन्य. याकोबाचा देव ज्याच्या साह्याकरिता आहे तो धन्य. परमेश्वर सदा आपले सत्यवचन पाळतो. छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. प्रतिसाद. याकोबाचा देव ज्याच्या साह्याकरिता आहे तो धन्य. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. प्रतिसाद. याकोबाचा देव ज्याच्या साह्याकरिता आहे तो धन्य. तो अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. याकोबाचा देव ज्याच्या साह्याकरिता आहे तो धन्य. जयघोष. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. हे परमेश्वरा, आपला मार्ग दाखव, मला सरळ मार्गाने ने. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषाने विचारले असता येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही. पहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे असे म्हणणार नाहीत, कारण देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. यावर त्याने शिष्यांना म्हटले, असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसापैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल, पण तो दिवस तुम्हाला दिसणार नाही. ते तुम्हाला म्हणतील, पहा तो तेथे आहे, तर तुम्ही जाऊ नका आणि त्याच्या मागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूला चमकून दुसऱ्या बाजूस प्रकाशते, तसे मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या आगमन काळाच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे आणि ह्या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंतापासून देवराज्यामध्ये प्रवेश करतो. कारण देवराज्याचा अंकुर त्याच वेळी आपल्या अंतःकरणामध्ये वाढण्यासाठी सुरुवात असते आणि त्याची जोपासना आपले धर्मगुरू, आपले पालक आपल्यामध्ये वयानुसार करीत असतात. वयात आल्यानंतर पापनिवेदन, ख्रिस्त शरीर संस्कार आणि आपला विश्वास अधिक दृढ होण्यासाठी दृढीकरण संस्कार हा आपल्यावर आपल्याला देऊन देवराज्य आपल्यामध्ये विश्वासाद्वारे दृढ केलं जातं. मात्र खरोखर आपल्यामध्ये ते वाढत आहे का हे प्रतिदिनी आपण न्याहाळून बघायला पाहिजे. देवाचं वचन ग्रहण करण्याचं दान आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. मात्र त्याच्यावर चिंतन करणं नित्यनेमानं गरजेचं असतं. देवाचं राज्य कसं असते या संबंधामध्ये मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आपण अनेक दाखले पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. देवाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. देवाचं राज्य खमीरासारखं आहे. देवाचं राज्य शेतामध्ये लपविलेल्या ठेवीसारखं आहे. देवाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखं आहे. देवाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे असं आपल्या वाचनात आलेलं आहे. प्रिय बंधूंनो, देवाचं राज्य किंवा देवाचं राज्य या आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या ज्ञानानं, आपल्या देवाच्या प्रेरणादायी कृपेनं आणि श्रद्धेनं वाढत असते. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला विचारण्यात आलं, देवाचं राज्य केव्हा येईल? तेव्हा पुरुषांना त्याने समर्पक उत्तर दिलं, देवाचं राज्य हे तुमच्यामध्ये आहे, परंतु तुम्ही ते पाहण्यासाठी अपुरे पडलेले आहेत. पाहण्यासाठी तुम्ही आपलं जीवन देत नाहीत. तुम्ही देवाचं राज्य दुसरीचकडे शोधत असतात. आणि म्हणून त्याने आकाशात चमकणाऱ्या विजेचं उदाहरण दिलेलं आहे. ती एका बाजूला चमकते पण त्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूला असतो. आणि म्हणूनच देवाचं राज्य आपल्या अंतःकरणात आहे याचा शोध घेणं ही काळाची गरज आहे. हा कसा शोध घेता येईल? तर देवाची वचनं पाहून, देवाच्या आज्ञा पाहून, देवाच्या शब्दावर मननचिंतन करून आणि त्याद्वारे आपल्याला हे देवाचं राज्य आपल्यामध्ये आहे याचा शोध घेता येईल. आज आपण संत योसेफात याचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. एक व्यापारी बनण्याचा त्याचा मानस होता, परंतु त्याला जेव्हा त्याची चूक कळली तेव्हा त्याने त्याचा त्याग केला आणि देवाचं राज्य शोधण्यासाठी, देवाच्या राज्याचा अनुभव घेण्यासाठी त्याने मठामध्ये प्रवेश केला. फक्त प्रवेश करून तो थांबला नाही, तर आपलं जीवन, त्याग, पावित्र्य आणि वैराग्य या त्रिनिवनी संगमाद्वारे त्याने देवाचा अनुभव घेतला. प्रिय बंधूंनो, त्याने उपास तपास केली. त्याने आपल्या जीवनामध्ये जे या जगातील ऐहिक सुख आहे त्याच्यावर पाणी सोडलं आणि प्रार्थना करत असताना त्याने प्रयास घेतले, कष्ट घेतले. ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे, आपला वधस्तंभ उचलून घेतल्याशिवाय तुम्हाला दैव राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही, किंबहुना माझं अनुकरण करता येणार नाही.
प्रिय बंधूंनो, त्यांनी प्रार्थना करत असताना ते डोकं जमिनीला नमन करत असत आणि मोठमोठ्याने प्रार्थना करून ते देवाची विनंती मर्जी आपल्या बाजूला मिळत असत. हे प्रभू येशू ख्रिस्त, देवाच्या पुत्रा, मस पापावर दया कर, ही भावना त्यांनी आपल्या जीवनामध्ये जोपासली आणि त्याला कृती जोड दिली. आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला जीव असतो त्यावेळेला आपलं शरीर सजीव असते, जर जीव नसेल तर निर्जीव होते. तसेच आपल्या विश्वासरूपी श्रद्धारूपी मंदिरामध्ये जर आपण कृतीची जोड दिली नाही तर आपला विश्वास हा निष्फळ ठरतो, असं ते सातत्यानं सांगत आणि लोकांना, भाविकांना विश्वासाला कृतीची जोड देण्यासाठी ते मदत करत असतात. आज देवाचं राज्य आपल्यामध्ये आहे याचा अनुभव घेण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाशी आपण तंतोतंत आपलं जीवन समृद्ध करावं आणि संत योसेफाच्या मदतीनं द्वारे परमेश्वराने आपल्याला कृपादानं बहाल करावीत म्हणून या बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे दयाळू परमेश्वरा, ही दानं आशीर्वादित कर. आपले रक्त सांडून जी श्रद्धा संत योसेफाने प्रकट केली त्या श्रद्धेपासून आम्हाला ढळू देऊ नकोस, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. तुझा सेवक रक्तसाक्षी संत योसेफात याने ख्रिस्ताचं अनुकरण केलं. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्याने प्राणार्पण केलं. त्याच्या मरणांतून तुझे सामर्थ्य प्रकट झालं. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडलं. तू दुर्बलजनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे त्यांना तू शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधुभगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत योसाफट व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. देवराज्याची साक्ष देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकवलेली आहे ती आपण देवपित्याला हाक मारून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. मला आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्य जे असून सदाच प्रदराज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वर
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. तुझ्या भोजनात बोलावलेली आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी तयार नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त कृपा संस्काराकडून आम्हाला धैर्य आणि शांती दे. तुझ्या ख्रिस्त सभेच्या सन्मानासाठी व ऐक्यासाठी आमचे जीवन खर्ची घालण्यास संत योसेफाच्या जीवनातून आम्हाला स्फूर्ती दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर
लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.